समोरून गजानन महाराजांचा घोडा दिंडीतून चाललेला आहे, त्याला आपण आश्व म्हणतो. तर हे गजानन महाराजांचे जे आश्व आहेत ते आलेले आहेत आणि पाठीमागून जी त्यांची माणसं जाणार आहेत त्यांच्यावर असणारी जी गाडी आहे ती पण आपल्याला समोरून येताना दिसत आहे. आणि पालखीसाठी श्रींची पालखी सोहळा वर्ष 56वे आहे आणि ही जी गाडी आहे ती समोरून ते लागलेलं जे सगळं साहित्य आहे तर हे घेऊन जाणारे आहे. त्यात पाणी आहे, इतर सेवाधारी मंडळी आहेत तर ती यायला लागलेली आहेत आणि पाठीमागून येणारी बरीचशी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पुढे जे आहे व्यवस्था आहे या माध्यमातून भजन कीर्तनाचे काम केले जाते. मंडळी दिसत आहेत पाठीमागं आणि पालखी लांबपर्यंत आहे तर ते आपण रेकॉर्डिंग चालू ठेवणार. त्यांना लागणारं साहित्य आहे. देवाची गीतं गायली जातात तर असं हे बँड वगैरे जे आहे ते देवाचंच आहे, त्यांचं संस्थांचं आहे. शिस्तीनं एका बाजूला बसलेलं पुढं हळूहळू चाललेले आहे. पाठीमागच्या बाजूला गजानन संस्थांची ॲम्ब्युलन्स येताना दिसते आणि सगळी दवाखान्याची वगैरे सोय पूर्णपणे जी सोय आहे तर ती आपल्याला बघायला मिळते. आणि मंगळाची जी पोलीस स्टेशनची हद्द आहे तिथंपर्यंत हे मंगळाची पोलीस आणि पोलीस गाडी पुढं जाणार आहे. रस्ता पूर्णपणे रिकामं करून दिलेला आहे पालखीला आणि समोरच्या बाजूनं पालखी येत असताना विचार घेण्यासाठी थांबलेले आहेत. हळूहळू पुढे येत आहे. बाजूनं जी वाहतूक आहे ती अतिशय सुरळीत चालू आहे. पूर्ण बंदोबस्त आहे. आपल्याला समोर येताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पालखीचं संचलन असतं आणि श्रींची पालखी किंवा श्रींचा पालखी सोहळा वर्ष 56 ॲम्ब्युलन्सवर गेलेलं पाठीमागच्या ट्रेकवर पण गेलेलं होतं. तर असं हे सगळं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि पालखी आपल्याला समोरून अतिशय शिस्तीनं त्याचं हे सगळं व्यवस्थितपणे एकाची ओळख करून चाललेले आहे. एकमेव पालखी जी 575 किलोमीटर शेगाव-पर्यंत पंढरपूरला येते आणि घरेपासून शिस्तीनं निघून जवळजवळ 1 महिना गेलेला आहे. जो ड्रेस आहे असेल दुसऱ्या पालखीला आपल्याला बघायला मिळत नाही. शेगाव यांची पालखी आपल्याला बघायला मिळते.
ठिकाणी सगळे थांबलेलो आहोत. आणि इथं थांबलेलो आहोत. ठिकाणी पालखीचं दर्शन झालेलं आहे. माऊली प्रसाद घ्या. माऊली प्रसाद घ्या. माऊली खाला. या ठिकाणी आपण थांबतोय. समोरच्या बाजूला महादेवाचंही दर्शन दाखवतोय आणि थोडा वेळ जे महादेवाची पिंड आहे किंवा शिवलिंग आहे, समोरच्या बाजूला छोटासा नंदी आहे आणि शिवलिंग, तर हे दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये दाखवतो. आम्ही सध्या आलेलो आहोत महादेव मंदिराजवळ आणि आज गजानन महाराजांची पालखी येणार आहे. हा व्हिडिओचा जो पीस आहे तो शेवटच्या भागात जोडला जाईल आणि त्या अगोदर पालखीचंच दर्शन दाखवलं जाईल आणि म्हणून आम्ही इथे येऊन थांबलेलो आहे.